हाय, गुड मॉर्निंग. तर आलो आपण 6 वाजले ग्राउंडवर. तर चला, आज आपण करणार आहे स्क्वॉट वर्कआउट, म्हणजे लेग वर्कआउट करणार आहे आज. आणि याची आता एक नवीन अपडेट येणार आहे. MSFची भरती येणार आहे का, त्यांच्या रिक्त जागा बाकी आहे काय ते अजून कन्फर्म नाही आहे. GR तर अजून फिक्स काय आला नाही अजून, पण आलेली आहे म्हणे, ओपन झाली भरती. तर MSF मध्ये आता पहिले आता पेपर आहे का काय माहित नाही. पहिल्या स्टार्टिंगला काय होतं, आपण जेव्हा बघितलं सगळ्यात पहिले आली तर 10वीच्या मार्क होती MSF, आणि 1600 मार्काला बाकीचे मार्क होते, 50% होते. ते याच्यावर डिपेंड आहे. तर आता आता कसं काय, म्हणजे काय काय क्वालिफिकेशन आहे आणि काय 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 क्रायटेरिया आहे त्याला, तर ते बघणार आहे आपण. तर आज रिसर्च करू आपण, त्याच्यानंतर सांगू आपण नेमकी MSFचा प्रॉब्लेम काय आहे आणि काय काय लागणार भरतीला, किंवा ग्राउंड कसं आहे, काय आहे, कुठं पोस्टिंग आहे, किती जागा आहे, या सगळ्या उद्या PDF आपण बघू. त्याच्यानंतर उद्या पूर्ण डिटेल सांगू. पण एवढं आहे, MSFला जास्त काही नसतं, फक्त 1600 असतं. त्याच्यानंतर दुसरं काय जास्त का हार्ड इव्हेंट नसतो. आणि सेमी गव्हर्नमेंट ड्युटी ती होमगार्ड सारखीच. होमगार्ड तर थोडंसं असती, आणि हे पण सेम एकाच लेवलला आहे. पेमेंट होमगार्डला पेमेंट थोडं जास्त आहे वाटतं, ही मेन गोष्ट आहे. तर चला, होमगार्डची पण येणार आहे. त्याचे डिटेल्स आपण उद्या बघू. तर चला, पहिले वॉर्मअप करू, आजचा वर्कआउट करू. चला. तर चला, लेग स्ट्रेच करा आपण. तर आज 2 नाही तर 3 किलोमीटर जॉगिंग करू आपण. त्याच्यानंतर मग आजचा वर्कआउट आहे आपला स्क्वॉट वर्कआउट. तर बघू, काल आपण 2च किलोमीटर गेली ती, आज बघू. तर चला, जॉगिंग करू आता. एकदम स्लो मध्ये जाऊ आपण, कारण की 2-3 किलोमीटर करू स्लो मध्ये, एकदम नॉर्मल जॉगिंग करू.
तर 2 किलोमीटरचं थोडं पुढे गेलतो आपण आज, पण 3 किलोमीटर जायचं होतं, पण मध्ये कुत्रे होते त्याच्यामुळे जाता नाही आलं आपल्याला. ते एकटा असलं ना हाच प्रॉब्लेम आहे रनिंगचा. तरी ह्या ग्राउंडचं बेस्ट काम काय माहिती आहे का, रनिंग चालू केलं कमीत कमी 2 किलोमीटर तरी आपल्याला रनिंग करते ती मेन खासियत त्याची. तर चला कारण की पहिले एवढा दम लागत होता, आता थोडंसं कमी झाला. कारण की डेली रनिंग करू करू काय प्रॅक्टिस होऊन जाते आणि बॉडीला सवय होऊन जाते. आता 2 किलोमीटर काहीच वाटत नाही, पहिले धाचकी लागत होती आणि दम लागत होता. तर चला जे 2 सेट मारले आपण, तर आता थोडंसं स्कॉट जंप टाईप आहे ते एक्सरसाइज करू. कारण याने काय फरक पडत नाही, 50-60 मारणं लागते, थोडी नॉर्मल 10% फरक पडतो ज्याने 5 स्कॉट मारले नाही. कारण की इफेक्ट कमी आणि बेजारी जास्त या वर्कआउटने, नाही तर वेट लागतं, वेट ट्रेनिंग लागते मग. तर चला आता काय करू, वेट पण नाही आपल्या इथं, आता काय स्कॉट जंप असले ना स्कॉट जंप मारू आपण. ह्याच्यापेक्षा ते 10 सगळ्यात टॉपला आहे. असे 50 मारले 60 मारले ते इफेक्ट पडत नाही, पण असे 10 मारले ते इफेक्ट पडतो. ते झालं स्कॉट वर्कआउटचं. तर चला थोडं रेस्ट करू आणि नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. चला आता आपण फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. कारण की MSFचं येणार आहे, तुम्हाला सांगितलं MSFचं. MSFची काय प्रोसेस राहणार ते आपण क्लिअर सांगणार आहे.
चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.